हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? आपल्याला आज बनवायचा डाळ तडका. कुकर आपण लावून घेतलेला आहे. डाळ आपण शिजवून घेतलेली आहे बघा. कढई तापाय ठेवलेले आहे. थोडंसं तेल टाकून आणि थोडंसं तूप. तेल आपलं गरम झालेलं आहे. थोडीशी राई टाकायची, थोडंसं जिरे, एक लसणाची पाकळी टाकलेली आहे फोडणीला. नंतर एक मिरची टाकलेली आहे. 2 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. थोडंसं अद्रक आणि हा एक छोटा कांदा. कांदा छान हलवून घेतलेला आहे आणि थोडंसं हिंग, कांदा नरम होण्यासाठी हिंग टाकलेला आहे. नंतर मग आपल्याला टाकायचे आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी झाल्यानंतर ना थोडंसं मीठ तुमच्या चवीनुसार टाका. मीठ झाल्यानंतर ना थोडीशी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे छोटा. हा टोमॅटो चांगला नरम झाल्यानंतर ना आपल्याला हळद टाकायची थोडीशी आणि एक अर्धा छोटा टेबल स्पून आहे हा, तो पाव चमचा मिरची पावडर टाकायची. हा इतका छोटा, तुम्ही बोलचाल मोठा. मोठा पोहे खायचा चम्मच नाही, हा मसाल्यातला चम्मच. हे 2 चम्मच मसाले सगळे, म्हणजे सगळीकडे हा चम्मच आहे. मिरची पावडर वगैरे हे मी 2 चम्मच किंवा अर्धा, जसा भाज्या असतील तशा कमी जास्त टाकू शकता. तुम्हाला असं वाटेल की पोह्याचा चम्मच नाही. म्हणजे का छान नरम झालेलं आहे आपलं सगळं हे मसाला. कांदा टोमॅटो वगैरे सर्व छान परतून झालेलं आहे. आता आपल्याला डाळ टाकायची आहे. थोडंसं आपण पाणी टाकूया. अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हा लिंबू टाकलेला आहे थोडासा, हे बघा, हे लिंबू आणि हे कोथिंबीर. हे एक उकळी आले का आपण बंद करायचंय आणि चपात्या बनवायला घेऊया.
तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता 3 फुलके बनवायचे आपल्याला. हे बघा, आज आपल्याला भाजी बनवायची नाही. आज फक्त डाळ तडका, राईस आणि 3 चपात्या. हे माझं लास्टचं काम आहे. हे जेवण बनवून मी घरी जाईन. हे बघा, हे 2 फुलके झालेले. आता 3रा फुलका. डाळीला पण उकळी आलेले आहे. डाळ तडक्याला छानपैकी. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. चला मग, बाय बाय.